काय बोलते ते पहिला ऐका आणि त्यानंतर बोलायचं. सावंत साहेब या ठिकाणी आलेले आहेत. मी सावंत साहेबांना एवढीच विनंती करते, दुपारी 2 वाजेपासून आमची लोक उन्हात तानात अगदी तळमळत त्या ठिकाणी बसलेले आहेत. आमची एवढीच अपेक्षा होती की आम्ही जे तुम्हाला निवेदन दिलेलं आहे, आजकाल जी चर्चा झाली त्या संदर्भातलं इथे जे लोक जमलेले आहेत त्याविषयी आयुक्ताने खाली येऊन आम्हाला त्या ठिकाणी आमच्या लोकांना सांगावं, ही एवढी माफक अपेक्षा आमची होती. लोक उन्हात तानात बसले आहेत. आम्ही इथे शेवटी घुसलो तरी सुद्धा तास जास्त होऊन गेला, कोणीही काही यायला तयार नाही. आम्ही परत सांगतो, आम्ही शांतपणाने आतापर्यंत घेतलेला आहे, तरी ऐकायचं नसेल आणि जर तुम्हाला अगदी वेगळ्या भाषेत सांगायचं म्हणजे लोकांना जर फाट्यावर मारायचं असेल ना, तर मग कायदा आणि सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण झाला तर ती जबाबदारी प्रशासनाची आहे, एवढी मी तुम्हाला सांगते. कोणीमध्येच बोलू नका. आपण तुमच्या ज्या भावना आहेत त्या आपण सांगितलेल्या आहेत आणि आम्ही सांगत आहोत. आणि या ठिकाणी आम्ही जे सांगितलेलं आहे, जे काही तुम्ही सांगणार आहे ते लेखी स्वरूपामध्ये आम्हाला द्या. आम्ही अजूनही थांबायला तयार आहोत. ज्या काही आहे आम्ही ज्या मागण्या केलेल्या आहेत, तुम्ही जे काही त्याच्यावरती सोल्युशन झालेलं आहे ते लेखी स्वरूपामध्ये द्या. आम्ही युवक इथे आलेले आहेत, आता कामावरून सगळे दुसरे येत आहेत वगैरे, आम्ही त्यांना शांत केलेलं आहे आणि आमचं तेवढं ते ऐकतात आणि ऐकतील, पण त्यांच्या सहनशक्तीचा अंत होऊ देऊ नका, एवढीच एक माफक अपेक्षा मी तुमच्याकडून करते. थांबा एक मिनिट, थांबा. शांत राहा, जरा शांत राहा. आहे सर, जरा कंट्रोल कर. मुद्द्यावरती चर्चा केली, त्याच्यानंतर तुम्हाला सांगितले की ह्या गोष्टी आहेत आणि चर्चा झाल्यानंतर आपण तुम्हाला सांगितलं की आम्ही विनंती केली की तुमचं जे आंदोलन आहे ते स्थगित करा. आम्ही विनंती केली होती. तुम्हाला मान्य होते आंदोलन स्थगित करावं? इकडे किती लोक होती? असं नसते, प्रतिनिधी होते. नाही, आम्ही लोकांच्या प्रतिक्रिया, जेवढे प्रश्न सिरियस आहेत तेवढ्या लोकांच्या प्रतिक्रिया तीव्र आहेत. त्यामुळे लोकांनी भावना त्यांच्या तीव्र आहेत. त्यांनी जरा आम्हाला सांगितलं तरी तुम्ही नाही आले तरी आम्ही त्या ठिकाणी आमचा जे आंदोलन आहे ते आम्ही सुरू ठेवणार आहोत. आम्ही आमच्या परीने करतो, पण ज्या रीतीने काल चर्चा झाली ती चर्चा मात्र भविष्यामध्ये तुम्ही पुढे काय आतापर्यंत काय केलं, काय करणार आहेत आता वर्तमानात, त्याविषयी काही झालेलं नाही. भविष्याचं पुढचं सांगायला गेलं तोपर्यंत इकडची सगळी माणसं मरून गेली. तर त्याकरता मला तुम्हाला सांगायचं आहे, सांगा जे काही 6 मुद्दे फक्त होते, 6 मुद्द्यावरती तुम्ही जी काही चर्चा केलेली आहे ती चर्चा तुम्ही लेखी स्वरूपामध्ये आम्हाला इथे येऊन द्या. आमचं काहीही दुसरं म्हणणं नाही. बरोबर. सावंत साहेब, तुम्ही सांगणार आणि जनता ऐकणार, हे दिवस संपले. दिल्लीत काय बघितलं तुम्ही? वसईत नाही झालं, बघायचंय. नागरिक आहेत, नागरिकांचं समाधान काम करणं तुमचं काम आहे. किती 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 तुम्हाला पगार मिळतो? तुमचा पगार नाही काढत, पण जनतेच्याच पैशातून मिळतो ना, तुम्हाला मिळालाच पाहिजे. तुम्ही आमचे सेवक आहात, आम्हाला चांगली सेवा दिली पाहिजे, तुमचा आम्हाला अभिमान वाटला पाहिजे. तुम्ही सांगाल ते आम्ही ऐकायचं. असं नाही चालत लोकशाहीमध्ये. लोकशाहीमध्ये जनता राजा आहे आणि जनता जे सांगेल ते तुम्हाला ऐकायला लागेल, प्रशासनाला आणि सरकारला सुद्धा. हे दिल्लीत तुम्ही अनुभवलं, परंतु अजूनही त्यातून आपण शहाणे झालेलो नाही, तसं आम्हाला दुःखाने सांगावं असं वाटतं. उद्या 15 ऑगस्ट आहे, या पूर्वसंध्येला आम्ही इथे बसू आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये लाईव्ह करू की या देशाला ज्या दिवशी स्वातंत्र्य मिळालं त्या दिवसाच्या पूर्वसंध्येला या महापालिकेचे अधिकारी हे जनतेला कचऱ्यासमोर लेखतात
आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत नाही आणि ज्या दिवशी वसईकर मागे लागतात ना साहेब तो अधिकारी इथून जातो. हे तुम्हाला मी परत सांगतो, तुम्ही अनुभव करून घ्या. या दिवशी आमच्या मागण्या आजच्या नाहीये. पासपोर्ट काढलाय, सत्ता परिवर्तन होणार. आम्ही बुडतोय, आमचे रस्ते नाही आहेत, आम्हाला प्रवास करायला त्रास होतोय, या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि तुम्ही अजूनही भविष्यात आम्हाला काय करणार त्याचा आशावाद दाखवत असाल तर आता आशावादावर ऐकायला वसईकर जनता तयार नाही. आज शुक्रवार आहे तरी स्वतःच्या खर्चाने आलेत, महिला आल्यात, वयस्कर माणसं आलेत, अपंग माणसं आले आहेत. कृपा करून 15 ऑगस्ट आहे, इथे आम्ही जर ठिया मांडून बसलो ना तर आम्हाला 5 दिवस सुद्धा बसायची ताकद आहे. आमच्या ताकदीला आजमावू नका संघर्षाच्या. मारामारी नाही, ठोकाठोकी नाही, फोडाफोडी नाही, परंतु महात्मा गांधीजींनी ह्या देशाचा जो मार्ग सांगितला आणि बाबासाहेबांच्या संविधानाने जो मार्ग दिलेला आहे तो मार्ग तुम्ही जर आम्हाला जर समर्पूर्वक असं उत्तर दिलं नाही तर आता तिथे आम्ही बसायला सुरुवात करू आणि बसल्यानंतर मग ते घेतल्याशिवाय होणार नाही. आणि हे अख्खं लाईव्ह करू, तुमचं झेंडावंदन पण लाईव्ह करू. तुम्ही पोलीस मागवा, तुम्ही प्रशासनाचे किती अधिकारी मागा, आम्हाला 8 टाका, मारा, झोडा, पण ही वसईकर जनता ऐकणार नाही. कारण ह्या सगळ्या गोष्टीचा अतिरेक झालेला आहे आमच्याकडे. तुम्ही आता आलात 2 वर्षात 1.5 वर्षात, ते काय सांगतो तुम्ही हे समजा की आपण नागरिकांना उत्तरदायित्व आहोत. तुम्ही का 2 वाजल्यापासून कोणाला असं वाटलं नाही की मी भेटून येतो, ठीक आहे मला आम्ही सोमवारी पत्र देतो, मंगळवारी पत्र देतो, असं काय वाटलं नाही? तुम्ही काय महापौरांना विचारून आम्हाला पत्र देणार आहात? हा, या सगळ्याला तुमची जागृतीपणे जबाबदार आहे. जनतेला उत्तरदायित्व आहे का महापौरांना उत्तरदायित्व आहे तुमचं? कोणाला विचारून तुम्ही पत्र द्यायला थांबले? की आयुक्त काल हसत होते, ते हसत, त्यांना सांगितलंय काल ते हसलेच सगळे. असंवेदनशील आयुक्त आहे, जनता आहे ना, इन्सेन्सिटिव्ह कमिशनर ठेवतच नाही. बघा तुम्ही बघत, आम्ही जर मागे लागलो ना प्रशासनात तर मुख्यमंत्री असू नाही तर प्रधानमंत्री असू सगळीकडे आम्ही जाऊ शकतो आणि त्या अधिकाऱ्याचं काय करायचं ते आम्ही करू शकतो. जर शांततेने तुम्ही आम्हाला जर ते लिहून आणून दिलात तर हा विषय संपेल. आणि तुम्ही सांगितलं हे आम्ही ऐकायचं, आम्ही तुम्हाला ऐका. काल तुम्ही काय म्हणाला आल्या आम्ही तुम्हाला काल काय सांगितलं, आता तुम्ही मोर्चा करू मीटिंगचं सांगितलं. आम्ही तुम्हाला काय सांगितलं होतं याचं लेखी तयार करा. तुम्ही सांगितलं होतं की नाही मोर्चा आमचा येणार, तुमचं कर्तव्य काय होतं लेखी तयार करायचं, मोर्चा येण्यापूर्वी सादर करायचं. तुम्हाला किती तास होते? काल 5 वाजल्यापासून आज संध्याकाळी दुपारी 2-3 वाजेपर्यंत, 4 वाजेपर्यंत, 5 वाजेपर्यंत तुमच्याकडे वेळ होता. तुम्हाला महत्व वाटलं नाही वसईकरांच्या प्रश्नाचं. आपण ज्यांच्या करातून सगळं चालवतो आपलं घरदार सगळं जे, आणि तुमची मेहनत आहे, तुमचं ज्ञान आहे, सगळं आम्हाला हवंय ना. आम्ही तुमच्या विरोधात नाही आहोत, पण तुम्ही पण आमच्यासाठी आमचं उत्तरदायित्व राहा आणि आम्हाला तुम्ही आम्ही थांबू. आणि दर्शन घडू द्या ना. आमचे आयस अधिकारी माणसाचं मन मोठं पाहिजे, आयुक्तांचं मन मोठं पाहिजे. आम्ही शांतपणे संकुचित वृत्तीने वागू नका. आम्हाला एक मिनिट आम्ही वसईकरांचा प्रेम करणारी प्रेम करणारी माणसं, जे अधिकारी चांगले आहेत ना त्यांच्या मागे आम्ही उभे राहणारी माणसं. त्यामुळे तुम्ही सांगा आयुक्तांना तुम्ही दिलात तुमचा मोठेपणा आणि तो कायम आम्ही स्मरणात. आम्ही एका ऑफिसमध्ये जो रिटायर झाला त्याचं पहिल्यांदा आम्ही त्याचा जाऊन रिटायरमेंटला जाऊन त्याला बुके दिला आमच्या 50 वर्षामध्ये, कारण तो तसाच